नमस्कार मंडळी. आज आपण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं बनवणार आहोत. ही भाजी वर्षातून फक्त एकदा येते. हे आहेत मौदोरे. त्यांना साफ कसं करायचं ते आपण बघूया. त्याच्या पाठीमागे डेट आहे. डेट काढल्यानंतर हाताला चीक लागू नये म्हणून आपण हाताला तेल लावून घेणार आहोत. जर आपण हाताला तेल नाही लावलं ना त्याचा चीक खूप हाताला लागतो आणि तो लवकर निघत नाही. ह्या भाजीमध्ये विटॅमिन, कॅल्शियम, आयरनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तसंच ही भाजी खायला सुद्धा खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. आता त्याला आपण सोलून घेऊया. सोलताना सुद्धा चीक लागतो म्हणून आपण इथे तेल लावून घेतलं आहे. जर तुम्ही कधी बनवणार असतील तर हाताला तेल लावून घ्या, म्हणजे हाताला चीक लागणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आपण सोलून घेतले. कोणी कोणी ना त्याला बिना सोलताना सुद्धा करतात, पण इथे आपण सोलून घेणार आहे. सोलल्यानंतर ही भाजी खायला खूप छान लागते. बघू शकता तुम्ही, तेल लावल्यामुळे हाताला काहीही चीक लागला नाही. तर त्याला फोडून घेऊया आणि त्याच्यामध्ये बिया असतात त्या साईडला काढून घेऊया. ह्या बिया अजून कोवल्या आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम झाल्यानंतर लाल कलरच्या होतात. हे बघा, ही थोडी लाल आहे. आता त्याला कट करून घेऊया. छोटे छोटे कट करून घेऊया. हे मध्ये जे आहे ना ते काढून घेऊया. याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या बियांपासून तेलसुद्धा बनवला जातो. मोहाचे दोरे पिकले ना त्याच्यातील बियांचा रंग एकदम लाल होतो आणि त्या बिया फोडून उन्हामध्ये सुकवून त्यांचा तेल काढला जातो. हा तेल खूप गुणकारी असतो. त्याला सांधेदुखीसाठी लावला जातो. तसेच भाजीसाठी सुद्धा वापरला जातो. या तेलाची चव हलकीशी करवट अशी असते. अशा प्रकारे आपण सगळे कट करून घेणार आहोत. हे बघा, इथे मी थोडेच तुम्हाला कट करून दाखवलेत, बाकीचे मी कट करून घेते. हे बघा, कट करून झाले आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया. मी याला स्वच्छ धुवून घेते. तोवर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली तर शेअर करा. हे बघा, बघू शकता तुम्ही, आपण इथे छान धुवलं आहे. त्याला पाणी निथळवून घेतलं आहे. आता कुकरमध्ये त्याला 2 शिट्ट्या देऊन घेऊया. पाणी टाकले मी, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून आपण त्याला 2 शिट्ट्या देऊन घेऊया. छान मिक्स करून घेऊया. दोन शिट्ट्या झाल्या आहेत, चेक करून बघूया. हे बघा, छान शिजले आहे. हे बाजूला ठेवूया. आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला करूया. शेंगदाणे घेतले आहेत 1 वाटी, छोटी आहे वाटी. ते भाजून झालेत, काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया. 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 5 ते 6 लाल मिरच्या, त्याच्या पण चटणी करणार आहोत. मिरची लसूण थोडं भाजलं म्हणजे पटकन वाटली जाते. शेंगदाणे मी साफ करून घेतले आहेत. आता मिरचीसुद्धा त्याच्यात काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक अशी चटणी वाटून घेऊया. इथे ना आपण चटणीमध्ये सुद्धा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. 1 चमचा मीठ टाकलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून आपण वाटून घेऊया. चटणी आपली वाटून झाली आहे. तुम्ही ही भाकरीसोबत तशीसुद्धा खाऊ शकता, छान लागते खायला. इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेणार आहोत आपण. 1 चमचा जिरा, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि मग नंतर त्याच्यामध्ये जी आपण चटणी वाटून घेतली आहे ना ती टाकून घेऊया आणि तिलासुद्धा परतून घेऊया. लसूण टाकल्यामुळे ती थोडी ओली झाली आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपण उकळवून घेतलेला पाणी होता ना तो थोडा 1 चमचा टाकून घेतला आहे, जेणेकरून मसाले छान शिजतील.
एक टोमॅटो घेतला आहे, त्याला मोठ्या आकारात कट करून घेतला आहे, तो सुद्धा टाकून छान परतून घेऊया. नंतर मग त्याच्यामध्ये आपण उकडवून घेतलेली भाजी टाकून घेऊया आणि ती सुद्धा छान परतून घेऊया. 5 मिनिटासाठी परतूया. आणि 5 मिनिटं त्याला झाकून ठेवूया. हे बघा, साईडने छान तेल सुटलं आहे. छान एकदा मिक्स करूया आपण आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. रेडी आहे आपली भाजी. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही भाजी भाकरीसोबत तसेच भातासोबत सुद्धा खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका रेसिपीसोबत. बाय.